हॅलो गाईज, आज मॉर्निंगला निघालो आम्ही खोपोलीला जाण्यासाठी बिकॉज काही रिलेटिव्हकडे काम होतं. आणि मॉर्निंगला निघालो तर खरं, पण नाश्ता नव्हता केला. भूक लागली म्हणून थांबलो अलिबागमध्येच नाश्ता करण्यासाठी. आधी ठरवलं होतं रस्त्याला कुठेतरी थांबूयात, पण नाही, कंट्रोल झाला आणि मग थांबलो. माझा फेवरेट दहीवडा खाल्ला धीरजने, असं काहीतरी कॉम्बो ऑर्डर केलं होतं आणि मग त्यातला शिराही मी खाल्ला बरं का. आणि खूप सारं पूजा केल्यानंतर निघालो पुन्हा वाटेला. एवढं जास्त ऊन होतं, असं वाटलेलं की मॉर्निंगला लवकर उठूया आणि निघूया, पण असं काही पॉसिबल नसतं बिकॉज सुट्टी असल्यावर आम्ही खूप लेटपर्यंत झोपतो दोघंही, आणि त्याच्यामुळे आम्हाला उठायलाच 11 वाजले आणि मग त्यानंतर 1 वाजला आम्हाला निघायला. खूप ऊन होतं म्हणून थांबलो अलिबागच्या फेमस सोडा शॉपला, जिथे आम्हाला आईस्क्रीम सोडा खूप जास्त मला आवडतो स्पेशली. तर मग तो घेतला आणि थोडंसं चिल झालो, चिअर्स करत करत, आणि मग नंतर निघालो आम्हाला जाण्यासाठी खोपोलीला. खोपोलीमध्ये पोचलो आणि तिथे आम्हाला एक मठ दिसलं, त्याच्या बाहेर खूप सारा खाऊ होता. तिथे आम्ही खाऊ खाल्ला, तिथे छान छान फोटोज क्लिक केले आणि गेलो ह्या तळ्यावरती. इथे एवढं मस्त होतं ना, आतमध्ये फिश होते आणि जेव्हा ते फिश टर्न करत होते ना, एक वेगळं गोल्डन कलरचा त्यांना कलर येत होता. मग तिकडे थोडंसं फिरलो, रिलेटिव्सला भेटलो आमच्या. त्याच्यानंतर निघालो पुन्हा घरी जाण्यासाठी, जे की संध्याकाळचे 5 ते 6 वाजले होते. आणि आम्ही होतो बाईकवर, त्याच्यामुळे लोणावळ्याला जाण्याचा प्लॅन होता धीरजचा, पण मी अजिबात नाही म्हटलं बिकॉज माझे पाय आणि कंबर खूप जास्त बाईकवर दुखत होते. आणि ठीक आहे, समटाईम्स असं होतं, ठीक आहे. तर मग घरी निघालो आणि धीरजला अजिबात जाण्याची इच्छा नव्हती. असं म्हणणं होतं की अजून फिरूया, पण मला खूप कंटाळा आला होता. तर आज मी टिपिकल अशी बाई म्हणली होती, जसं की मी ड्रेस घातला आहे, टिकली लावली आहे आणि ठीक आहे. आणि मग नंतर इकडे छान छान व्ह्यू घेत आम्ही घरी निघालो. पण आठवलं की घरी जर असंच गेलो तर आमचं काही खरं नाही, कारण सुट्टी असतानाही दोघींना वेळ दिला नव्हता. मग ठरवलं की दोघींना काहीतरी घेऊन जायचं. मग थांबलो एका ठिकाणी मस्त नाश्ता करण्यासाठी. हे आम्ही खोपोलीतच थांबलेलो बाय द वे. एवढं काही खास नव्हतं, पण ॲम्बियन्स आणि हे बघून आम्हाला असं वाटलं की चांगलं असेल, पण ठीकठाक होतं. त्याच्यानंतर निघालो आणि मला ना इकडे आकाशामध्ये असे वेगळे चित्र दिसत होते. तुम्हाला पण दिसतात का नक्की सांगा. जे ढग बनतात ना, त्याचे वेगळे चित्र दिसतात. कधी काही दिसतं, कधी कधी घोडा दिसतो, कधी हत्ती दिसतो. गिफ्ट्स घेतले दोघींना आणि घरी आलो आणि ह्यांचे रिॲक्शन्स बघा. तशा त्या अनहॅपीच होत्या बिकॉज आम्ही त्यांना घेऊन नव्हतं गेलो. पण ह्यांना हवी होती अशी प्रिन्सेसची भांडीकुंडी, ती आणली, जी आमच्याकडे खूप सारी आहे, ढिगभर आहेत घरामध्ये, पण तरीही आम्हाला